विद्यार्थी मित्र नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बी ए तृतीय वर्षातील सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी या प्रकरणातील ही जी अभ्यासपत्रिका आहे या अभ्यासपत्रिकेतील घटक क्रमांक 1 त्यातील दुसरा महत्त्वाचा घटक पाश्चात्य साहित्य विचार या संदर्भातील माहिती आपण मागील काही तासिकेपासून पाहत आहोत. पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या पाहिल्यानंतर पाश्चात्य अभ्यासकांनी जे सांगितलेली साहित्याची लक्षणे आहेत, पाश्चात्य अभ्यासकांनी एकूण 5 साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यापैकी साहित्याचं पहिलं लक्षण जे पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे भावना हे होय. पाश्चात्य अभ्यासकांनी भावना आणि कल्पना याचबरोबर विचार, लयबद्धता आणि शैली या काव्यतत्वांना किंवा या साहित्याच्या लक्षणांना अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. त्यापैकी साहित्याचं पहिलं लक्षण म्हणजे भावना ही आहे. इंग्रजीमध्ये त्याचा इमोशनल एलिमेंट असा इथे उच्चार केलेला आहे किंवा मराठीमधून भावना आणि इंग्रजीमध्ये त्याला इमोशनल एलिमेंट असं म्हटलेलं आहे. याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करण्यात आलेलं आहे. पाश्चात्य साहित्य विचारात सर्वात जास्त भावना या घटकाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. भारतीय अभ्यासकांनी अलंकार असेल, वक्रोक्ती असेल, रीती असेल, औचित्य असेल, ध्वनी आणि रस या संदर्भामध्ये या 6 लक्षणांना अतिशय महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं होतं किंवा दिलेलं आहे. तर पाश्चात्य अभ्यासक या ठिकाणी भावना या घटकाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान देतात. पाश्चात्य साहित्य विचारात सर्वात जास्त भावना या घटकाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. भावना हे ललित साहित्याचं प्रमुख लक्षण आहे. आपण पाहिलं की भारतीय अभ्यासक असोत किंवा पाश्चात्य अभ्यासक असोत या सर्वच विचारवंतांनी, अभ्यासकांनी ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य अशी विभागणी केलेली आहे. शास्त्रीय साहित्य हे ललित साहित्यापेक्षा अतिशय वेगळं आहे आणि जास्तीत जास्त विवेचन या ठिकाणी ललित साहित्याच्या संदर्भात आहे, जे आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे. कारण शास्त्रीय साहित्यामध्ये भावना, कल्पना याला स्थान नसतं, तर ललित साहित्य यामध्ये भावना, कल्पना, बुद्धी, लयबद्धता, शैली किंवा भारतीय अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे अलंकार, वक्रोक्ती, ध्वनी, रीती, औचित्य, रस या घटकांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि शास्त्रीय साहित्यापेक्षा ललित साहित्य हे केवळ याच गुणामुळे किंवा याच वैशिष्ट्यामुळे किंवा याच लक्षणामुळे वेगळं ठरतं. ललित साहित्यामध्ये सौंदर्यपूर्णता असते, त्यामध्ये जिवंतपणा असतो, टवटवीतपणा असतो, सौंदर्य असतं. तर शास्त्रीय साहित्यामध्ये या घटकाला काहीही स्थान असत नाही. शास्त्रीय साहित्य हे वस्तुस्थितीवर आधारलेलं असतं, तर ललित साहित्य हे वास्तव आणि कल्पना मिश्रित स्वरूपाचं असतं. भावनेला अतिशय स्थान असतं. भावना, कल्पना, विचार, शैली, लयबद्धता यांना ललित साहित्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणून पाश्चात्य साहित्य विचारामध्ये देखील भावना या घटकाला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे. भावना हे ललित साहित्याचं एक प्रमुख लक्षण मानलेलं आहे. ललितेतर वाङ्मयात भावनेला गौण स्थान असतं. ललितेतर वाङ्मय म्हणजे आपण समजण्यासाठी शास्त्रीय वाङ्मय म्हणूया.
आणि शास्त्रीय वाङ्मयाचा विचार आपण पाहिलेला आहे की गणित असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, हे जे अभ्यास विषय आहेत याचा समावेश शास्त्रीय साहित्यामध्ये केला जातो. ललितेतर साहित्यामध्ये म्हणजे शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला गौण अतिशय कमी स्थान असतं. शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेचा विचारच केलेला नसतो, तर ललित साहित्यामध्ये मात्र भावनेला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. ललित साहित्याचे एक प्रमुख लक्षण म्हणून भावना हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. तर ललितेतर वाङ्मयामध्ये भावनेला गौण स्थान असतं. म्हणजे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्यामध्ये जर फरक सांगायचा झाला तर ललितेतर साहित्यामध्ये भावनेला गौण स्थान असतं, कमी स्थान असतं, किंवा भावनाचा विचार शास्त्रीय साहित्यामध्ये केला जात नाही. तर ललित साहित्यामध्ये मात्र भावनेला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान असतं किंवा प्रमुख स्थान असतं. ललितेतर वाङ्मयामध्ये भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व असते. आणखी दुसरा फरक आपणास या ठिकाणी दिसून येईल की जे ललितेतर साहित्य आहे त्यामध्ये पहिलं आपण पाहिलं की ललितेतर साहित्यामध्ये भावनेला गौण स्थान असतं. तर ललित साहित्यामध्ये भावनेला प्रमुख स्थान आहे. ललित साहित्यामध्ये भावना निष्ठता असते, तर ललितेतर साहित्यामध्ये भावनेला कोणतेही स्थान असत नाही. ललितेतर वाङ्मयात भावनेला गौण स्थान असते, तिथे भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व असते. ललितेतर साहित्यामध्ये भावनेपेक्षा दुसरा महत्त्वाचा घटक मानलेला आहे त्यांनी, आणि ते म्हणजे वस्तुस्थिती किंवा वास्तवता. हे शास्त्रीय साहित्यामध्ये किंवा ललितेतर साहित्यामध्ये प्रमुख घटक मानला जातो. तर ललित वाङ्मय हे भावनानिष्ठ असते. ललितेतर साहित्य हे वस्तुनिष्ठ आहे आणि ललित साहित्य हे भावनानिष्ठ आहे. म्हणजे पाश्चात्य विचारवंत ज्या घटकावर महत्त्व देतात किंवा ज्या घटकांना महत्त्व देतात तो घटक म्हणजे भावना आहे. म्हणून पाश्चात्य साहित्य विचारामध्ये भावना या घटकाला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. ललित वाङ्मय हे भावनानिष्ठ असते. यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण अभ्यासक आहेत, पाश्चात्य अभ्यासक आहेत किंवा पाश्चात्य विचारवंत आहेत, त्यापैकी भावना या घटकांना महत्त्वपूर्ण स्थान देणारे जे अभ्यासक आहेत आपण त्यांच्या व्याख्याही पाहिलेल्या आहेत, विचारात घेतलेले आहेत. त्यापैकी हॅझलिट, कोर्टहोप, रस्किन, केबल, विल्यम वर्ड्सवर्थ या सर्व साहित्यिकांच्या व्याख्येत भावना हा घटक केंद्रबिंदू आहे. म्हणजे आपण आता ज्या पाश्चात्य अभ्यासकांची, पाश्चात्य विचारवंताची नावे घेतलेली आहेत त्यामध्ये हॅझलिट असतील, कोर्टहोप असतील, रस्किन असतील, केबल असतील किंवा विल्यम वर्ड्सवर्थ असतील, या सर्वच अभ्यासकांनी साहित्याची व्याख्या करत असताना किंवा काव्याची व्याख्या करत असताना भावना हा घटक केंद्रबिंदू मानलेला आहे. तर यामध्ये भावना हा घटक किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगत असताना इथे उदाहरणासाठी वर्ड्सवर्थ यांनी जी व्याख्या केलेली आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. वर्ड्सवर्थ यांनी पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स असं म्हटलेलं आहे. म्हणजेच उत्कट भावनेचा उत्स्फूर्त उद्रेक असं वर्ड्सवर्थ यांनी म्हटलेलं आहे. आणि वर्ड्सवर्थ यांनी देखील काव्यामध्ये भावनेला अतिशय महत्त्वपूर्ण असं मानलेलं आहे. काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये भावना हा घटक याच अर्थाने महत्त्वाचा आहे, कारण कवी जेव्हा आपल्या काव्याच्या माध्यमातून किंवा आपल्या कवितेच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करत असतो, आपले अनुभव मांडत असतो, आपल्या भावनांचा आविष्कार करत असतो. म्हणून सरळ सरळ बोलण्यापेक्षा एखाद्या कवीने काव्यात्मक पद्धतीने जेव्हा तो बोलतो किंवा आपले विचार व्यक्त करतो तेव्हा त्याचं बोलणं
हे सौंदर्यपूर्ण असतं, लयबद्ध असतं. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की यापूर्वीच्या भारतीय साहित्य विचार पाहत असताना तिचे मुख सुंदर आहे असं एक वाक्य आपण अभ्यासलं होतं किंवा हे उदाहरण आपण लक्षात घेतलं होतं, त्यावेळेस विचारात घेतलं होतं. तिचे मुख सुंदर आहे अशा पद्धतीचा सरळ शब्द आहे, एक वाक्य आहे. त्यातून सुंदरता प्रकट होतेच, नाही असं नाही. परंतु तिचे मुख सुंदर आहे असं जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो आणि याच अर्थाने एखादा कवी एखाद्या स्त्रीच्या मुखाचे, स्त्रीच्या चेहऱ्याचे, तिच्या सुंदरतेचे वर्णन करतो, तेव्हा तो काव्यात्मक पद्धतीने करत असतो. कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा, इथे तिचे मुख सुंदर आहे हे देखील आपणास अभिप्रेत आहे किंवा सरळ बोलल्यानंतरही ती स्त्री सुंदर दिसते किंवा त्या स्त्रीचा चेहरा सुंदर आहे हा अर्थही आपणास लक्षात येतो. यावरून त्या स्त्रीच्या सौंदर्याचं किंवा ती किती सुंदर आहे हे आपल्या लक्षात येतं. परंतु हेच वाक्य जेव्हा एखादा कवी म्हणतो तेव्हा त्यातून विशिष्ट असं सौंदर्य प्राप्त असलेलं किंवा सौंदर्य प्राप्त झालेलं दिसून येतं. हा त्या कवीचा भावनाविष्कार असतो. त्या कवीने आपल्या शब्दांच्या माध्यमातून केलेला तो आविष्कार असतो, म्हणून तो भावनाविष्कार आहे. म्हणून इथे जो भाग वर्णन केलेला आहे किंवा वर्ड्सवर्थ ज्या पद्धतीने म्हणतात की काव्य म्हणजे उत्कट भावनेचा उत्स्फूर्त उद्रेक आहे. द पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, या अर्थाने म्हणजे उत्कट भावनेचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजे काव्य होय असं वर्ड्सवर्थ यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पाश्चात्य अभ्यासक जे आहेत हे भावना विचार किंवा साहित्याचं काव्यतत्व सांगत असताना, साहित्याचं लक्षण सांगत असताना भावना या घटकाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान देतात. मग यामध्ये हॅझलिट आहेत, फोर्टोप आहेत, रस्किन आहेत, केबल आहेत किंवा वर्ड्सवर्थ आहेत. यांनी देखील अतिशय महत्त्वपूर्ण असा विचार भावनेच्या संदर्भामध्ये इथे मांडलेला आहे. पाश्चात्य साहित्य विचारात भावनेला काव्याचा आत्मा असं प्रत्यक्ष संबोधत नसले तरी त्यास ते इमोशनल एलिमेंट म्हणतात. तर भारतीय अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. आता काही अभ्यासक ध्वनी हाच काव्याचा आत्मा मानतात, काही अभ्यासक रस हाच काव्याचा आत्मा मानतात. इथे पाश्चात्य अभ्यासकांचा जर विचार केला तर पाश्चात्य अभ्यासक किंवा पाश्चात्य साहित्य विचारामध्ये भावनेला काव्याचा आत्मा म्हणजे प्राणभूत तत्व असं इथे प्रत्यक्ष संबोधत नाही किंवा प्रत्यक्ष मानत नाही, तर त्यास ते वेगळ्या पद्धतीने संबोधतात, वेगळ्या पद्धतीने म्हणतात. त्याला इमोशनल एलिमेंट असं म्हणतात. पाश्चात्य साहित्य विचारात भावनेला काव्याचा आत्मा असं प्रत्यक्ष संबोधत नसले तरी त्यास इमोशनल एलिमेंट म्हणतात. भावना जागृतीच्या द्वारे वाचकावर वर्चस्व गाजविले जाते. म्हणून डॉक्टर किविस्नी यांनी ललित साहित्याला लिटरेचर ऑफ पॉवर असं म्हटलेलं आहे. पाश्चात्य अभ्यासक डॉक्टर किवन्सी आहेत, यांनी ललित साहित्याला इंग्रजीमधून एक शब्द वापरलेला आहे, लिटरेचर ऑफ पॉवर म्हणजे साहित्याची शक्ती या अर्थाने त्यांनी हा शब्द वापरलेला आहे. इंग्रजी टीका वाङ्मयात असा कोणताही काव्य विचार नाही की ज्यात भावनेच्या अंगाचा उल्लेख झाला नाही. म्हणून पाश्चात्य साहित्य विचार जर लक्षात घेतला किंवा अभ्यासला तर त्यामध्ये प्रत्येक अभ्यासक जेव्हा आपले विचार मांडतात तेव्हा ते प्रत्येक अभ्यासक साहित्य विचारामध्ये भावनेला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान देताना दिसून येतात. इंग्रजी टीका वाङ्मयात असा कोणताही काव्य विचार नाही की ज्यात भावनेच्या अंगाचा उल्लेख झालेला नाही. सर्वांनीच या अंगाचा काव्यातील आवश्यक घटक म्हणून विचार केलेला आहे. म्हणून निर्विवादपणे भावना या घटकाला मान्यता मिळालेली दिसते. म्हणून पाश्चात्य साहित्य विचार पाहत असताना किंवा पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याची लक्षणे सांगत असताना जे पहिलं लक्षण सांगितलेलं आहे किंवा साहित्याचं पहिलं काव्यतत्व मानलेलं आहे
हे भावना ही आहे. आणि भावना या काव्यतत्वाच्या संदर्भामध्ये जे विचार, साहित्य विचार या संदर्भामध्ये नोंदविलेले आहे, त्या पद्धतीने भावना हे साहित्याचं पहिलं लक्षण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. साहित्याची जी इतर लक्षणे आहेत, जी पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली आहेत, त्याचा विचार आपण या नंतरच्या तासिकेमधून करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.